आज प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रचाराचा नारळ फोडून आज या ठिकाणी आम्ही नागरिकांच्या गाठीभेटी घेतोय। नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आहे। यापूर्वी केलेल्या आमदारांनी केलेल्या कामाचं पावती नक्कीच आम्हाला मतदार देतील असा विश्वास मतदारांनी आम्हाला दाखवलेला आहे। त्यामुळे या ठिकाणावरून 8 नंबर मधनं सुदाम भवानी, मनीषाताई या आणि मी स्वतः प्रचंड बहुमताने या ठिकाणी आम्हाला मतदान चांगल्या पद्धतीने मिळणार आहे। याच्याबद्दल आम्हाला काही शंका वाटत नाही। पण आपल्याच पक्षाचे उमेदवार जे आहे किशोर बेगडे हे आपल्या विरोधात जे आहे ते उभे आहेत, भाजपचे आहेत ते बंडखोर आहेत। काय भाजपचे म्हणताच येणार नाही ना, कारण ते आता 2-3 महिन्यापूर्वी भाजपमध्ये आलेले आहेत। भाजपची विचारसरणी आणि भाजपचे निष्ठा आणि विचार तत्व हे त्यांना अजूनपर्यंत काय माहिती नाही। भाजपचं त्यांना म्हणताच येणार नाही। त्याचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांनी मावळ तालुक्यामध्ये ना भूतो ना भविष्य असा अतिशय प्रचंड चांगला विकास या ठिकाणी केलेला असल्या कारणामुळे आमच्या तळेगाव शहरामधील सर्वच्या सर्व उमेदवार अतिशय प्रचंड बहुमताने विजय होते। आज आम्ही मारुतीरायाचं दर्शन घेऊन प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। आमच्या बरोबर राष्ट्रवादीचे उमेदवार मनीषाताई म्हाळसकर तसेच नगराध्यक्षाचे उमेदवार संतोष भाऊ दाभाडे हे देखील या प्रचारासाठी उपस्थित आहेत। आम्ही नारळ फोडून प्रचाराला सुरुवात केली आहे। आम्हाला लोकांचा प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळतोय, कारण की त्याच्या पाठीमागचं कारण असे की आमदारांनी जी याच्या पाठीमागे जी काय केलेली कामं आहेत त्या कामाची पावती ही या ठिकाणी आम्हाला नक्कीच मिळणार आहे। पण काय सांगणार, घराणेशाही म्हणून घेतल्या जाते। आपल्या इथे 2 जे शेळके म्हणून आमदार सुनील शेळके यांनी उभे केले होते, काय सांगणार? नाही, काय झालं त्याच्यामध्ये स्वतः इथले स्थानिक जे लोक आहेत त्यांनी मागणी केली की आम्हाला आमदार साहेब तुमच्या घरातला उमेदवार पाहिजे। आमदार साहेबांनी जो विकास केलेला आहे त्या विकासाच्या जोरावरती इथल्या मतदारांनी आम्हाला तो उभं राहण्यासाठी आम्हाला या ठिकाणी सांगितलं। आमदार साहेबांना विनंती देखील केली की आमदार साहेब तुमच्या घरातला आम्हाला या ठिकाणी उमेदवार तुम्ही द्या, आम्हाला आमच्या इथनं पुढचा विकास सुद्धा आम्हाला कंटिन्यू तसा त्या पद्धतीने चालू ठेवायचा आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।